सतत मित्रांचे या ठिकाणी माजी विद्यार्थी महात्मा विद्यालय शिवरे यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। खरं तर हे तिसरं वर्ष आहे प्रश्नमंजुषा उपक्रम आम्ही या ठिकाणी ऑर्गनाईज करतो। बऱ्याचशा अडचणीनंतर बऱ्याचशा अडचणी टॅकल करत आम्ही या ठिकाणी उपक्रमापर्यंत पोहोचत असतो। तुम्हा सर्वांची साथ आहे, तुमचे मार्गदर्शक शिक्षक या ठिकाणी आहेत, तुम्हाला मार्गदर्शन करत असतात। या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहात। थोडंसं वाचन समृद्धी चळवळी संदर्भात एक वेगळी भूमिका घेऊन आमचा गट या ठिकाणी काम करत आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही जे आव्हान केलं त्या आव्हानाला या ठिकाणी उदंड प्रतिसाद दिसतोय। जवळजवळ 125 गट तर या ठिकाणी रजिस्टर झाले होते, त्यातले 118 उपस्थित आहेत। जवळजवळ 95% गट या ठिकाणी उपस्थित आहेत। काही गट साबण आणि अडचणीमुळे या ठिकाणी आले नाही। तर या सर्व स्पर्धकांचे मार्गदर्शक शिक्षकांचे पालकांचे या ठिकाणी पुनश्च स्वागत करतो। आमचे माजी विद्यार्थी संघातील विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करून मी सरांना विनंती करतो की या बालचमूला या ठिकाणी संबोधित करा। धन्यवाद। या स्पर्धेच्या निमित्ताने तो उपस्थित असलेले पुरंदर तालुक्यातील विविध हायस्कूलचे सन्माननीय शिक्षक, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय कदम मॅडम, शिवरे विद्यालयातील सर्व शिक्षक, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते माननीय नवनाथ कामते, विवेक आशर सर, अभिनव जाधव, तर मी तुम्हाला आयोजकांना पहिल्यांदा धन्यवाद देतो। धन्यवाद अशासाठी देतो की हा एक वेगळाच प्रयोग आहे। म्हणजे एखादं पुस्तक मुलांना वाचायला द्यायचं आणि त्याच्यावरती प्रश्नमंजुषा द्यायची। जे पुस्तक तुम्ही वाचले, पुस्तक दोन्ही वाचली, तर तुमच्या ती बौद्धिक क्षमतेच्या वयाच्या पेक्षा फार मोठी पुस्तक, पण अशी पुस्तकं वाचून तुम्ही परीक्षा दिली ही एक कौतुकाची गोष्ट। कारण एवढं सोपं नाही असं राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे बालक, ते ह्या वयामध्ये मुलांनी अभ्यास आणि नुसता अभ्यास किंवा वाचन नाही तर त्याच्यावरती एखादी परीक्षा देणं ही एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे। त्यामुळे जेवढे विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्या सगळ्यांचे मी पहिल्यांदा अभिनंदन करतो त्यांच्या। आता का महत्वाचं आहे मला शेवट ऐकायला येतं, शेवट बसलेल्या मुलांना ऐकायला येते का मी बोलले? नक्की। आता का महत्वाचं आहे तर मुलांना मी जेव्हा शाळेत जात होतो तेव्हा शाळेतल्या मार्गांनाच फक्त होतो मुलगा हुशार आहे, किती हुशार आहे हे ओळखायचं असेल तर त्याला शाळेमध्ये किती मार्क पडले कोणत्या विषयाला त्याच्यावर त्याचं मूल्यमापन होतं। पण आता विज्ञान फार पुढे गेलं। अनेक लोकांच्या लक्षात आलं की शाळेमध्ये पहिला येणारा, शाळेमध्ये जास्त प्रमाणात मार्क मिळवणारा विद्यार्थी समाजाच्या ह्याच्यामध्ये 100% यशस्वी होत नाही। किंबहुना त्या शाळेमध्ये मागे पडलेला विद्यार्थी सुद्धा यशस्वी होतो। मग असं का होतं? याच्यावर खूप संशोधन झालं आणि त्या संशोधनातून एक असं पुढे आलं, इमोशनल इंटेलिजन्स ही संकल्पना। म्हणजे काय तर भावनात्मक बुद्धिमत्ता। आणि मग ज्याची भावनात्मक बुद्धिमत्ता चांगली असते तो माणूस जास्त यशस्वी होतो असं लक्षात आलं। मग भावनात्मक बुद्धिमत्ता मोजायची कशी आणि भावनात्मक बुद्धिमत्ता म्हणायचं कशा? ह्या संकल्पना वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी आणि वेगवेगळ्या अनुभवातून विकसित झाल्या। त्यात असं लक्षात आले की संयम ठेवणे ही सुद्धा एक इमोशनल इंटेलिजन्स आहे। योग्य वेळेवरती अचूक निर्णय घेणे इमोशनल इंटेलिजन्स आहे। बोलताना अचूकच बोलणे इमोशनल इंटेलिजन्स आहे।
आपल्यावर आलेल्या संकटात सुद्धा त्या संकटाला धैर्याने तोंड देणे इमोशनल इंटेलिजन्स. आणि मग हे सगळे भावनिक बुद्धिमत्तेचे प्रकार लक्षात येतात. लक्षात आलं की मानवी बुद्धीच्या 20% परीक्षा पद्धतीमध्ये आपल्याला मार्गदर्शन सापडते. 20%. 80% शिल्लक आहे. मग 80% मोजायची कशी? तर मग 80% उपक्रमातून मोजली पाहिजे. वेगवेगळ्या प्रयोगातून मुलांच्या मध्ये ते विकसित झाली पाहिजे. मुलांचा विचार करण्याची चालना केली पाहिजे. खरं तर हे संशोधन नवीन आहे, पण तुम्हाला एक भारतीय इतिहासामध्ये पुराण कथा आहे. ती कथा अशी आहे की गणपती ब्रह्मदेवाकडे शिक्षा घेण्यासाठी रोज जात असतो. तेव्हा काय असा सिलेबस नव्हता अमुक शिकवायचा असं. त्याला ब्रह्मदेव एक प्रश्न विचारायचे निसर्गामधला, मानवी जीवनामधला, आणि त्याला विचारायचे की त्याचं उत्तर सांग. हे त्याने उत्तर कधी सांगावं? तर त्याने घरी जावं, विचार करावा आणि उद्या हे उत्तर सांगायचं. तो दुसऱ्या दिवशी ते उत्तर देईल. त्या उत्तरामध्ये ब्रह्मदेव दुरुस्ती करायची. त्याने हे उत्तर नाही बरोबर, असं उत्तर पाहिजे. बघा ही शिक्षणाची प्रक्रिया कशी घडली? ही संवादातून घडली. ही विचार करण्याच्या क्षमतेमधून घडली. विचार करायला प्रवृत्त करण्याच्या कल्पनेतून घडली. आपण जी परीक्षा पद्धतीमध्ये तुम्ही आता परीक्षा देता ही मुळात भारताच्या बाहेरून आलेली परीक्षा पद्धती. याच्यामध्ये विचार करण्याला कमी वाव आहे. तर ऐकलेली गोष्ट स्मरणामध्ये ठेवून ती लिहायची याला जास्त महत्त्व. जे पुण्यामध्ये मला एक कार्यक्रमात बोलवलं होतं, तो कार्यक्रम होता 10वी नापास झालेल्या मुलांसाठीचा कार्यक्रम, त्यांच्या पालकांची सभा. आणि मानसशास्त्रज्ञ तिथं आले होते आणि ते असं भाषणामध्ये म्हणाले कुठल्या की मी सगळ्या पालकांना सांगतो की तुमची जी नापास झालेली मुलं ती सगळी हुशार आहेत. पालक बघायलाच लागले आहोत, त्याच्या निर्णय आलेला आम्ही पास कसे होईल ते विचारायला हवं. मला काहीतरी सांगा तुम्ही पास होईल. ते म्हणाले मुलं हुशार आहेत, त्यांना येत नाही तुम्हाला कुणी सांगितलं. मग ते म्हणजे मी एक प्रयोग करायला होतो, तेवढा एक प्रयोग करा. म्हणजे ठीक आहे. त्यांनी एक पॅराग्राफ दिला. सगळ्यात तुम्हाला इंग्रजीमध्ये आहे बघा, इंग्रजीमध्ये एक असा पॅराग्राफ दिला जातो आणि त्याच्या खाली 5 प्रश्न विचारले. इंग्रजीमध्ये पॅराग्राफ दिला, 5 प्रश्न विचारले आणि उत्तर दिले. एकाही मुलाला लिहिता नाही, एकाही मुलाला उत्तर लिहिता नाही. ते मग ते पालक म्हणाले आम्ही त्याच्यासाठी तर आलोय, तेव्हा तसं नाही. ते म्हणाले खालची जे प्रश्न आहे ते आता मराठीमध्ये उत्तर आहे. इंग्रजीचं पॅराग्राफ वाचायचं आणि उत्तर कशी लिहायची? मराठीमध्ये लिहायची. निम्म्यापेक्षा जास्त मुलांनी योग्य उत्तर दिले. निम्म्यापेक्षा जास्त मुलांनी योग्य उत्तर दिली. आणि पालक चक्रावून की मी उत्तर बरोबर दिली. मग कसं काय घडलं? तर ते म्हणाले की आमची परीक्षा पद्धती अशी आहे की पॅराग्राफचं आकलन करण्यासाठी प्रश्न विचारले, पण प्रश्नाचं उत्तर लिहिताना शब्दरचना करावी लागते तर उत्तर लिहिता येईल. आणि शब्दरचनेचं आम्ही याच्यामध्ये विचारलेलंच नाहीये की आम्हाला अपेक्षितच नाहीये, पण उत्तर देताना शब्दरचना करणं अपेक्षित की मुलांना शब्दरचना येत नाही. ते म्हणाले शब्दरचना न येणं म्हणजे आम्ही विचारलेल्या प्रश्नापेक्षा वेगळं नॉलेज नसणं आहे. त्यामुळे ही मुलं निर्बुद्ध नाहीये, त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवा की मुलं हुशार आहे. पालकांना पडलेला खरं. ते म्हणाले आमच्या परीक्षा पद्धतीचा दोष आहे, मुलांचा दोष नाही. मराठी लिहिलं ना, त्याला पॅराग्राफ समजलाय. बघा आपल्याला तुम्ही इंग्रजीमध्ये बोललेला माणूस समजतो, त्याची बोलताना प्रॉब्लेम. फार लोक म्हणतात म्हणजे आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचं मी फार पाहिलं इंग्रजी समजतंय म्हणते, पण इंग्रजीमध्ये बोलता येते. त्याचं कारण आहे की मातृभाषेमध्ये जेवढं आपण सहज व्यक्त होतो तेवढं इतर भाषेत व्यक्त होतो. तुम्ही सगळी मुलं इंग्रजी शिकतात बरोबर का नाही? इंग्रजी स्वप्न पडलं काय तुम्हाला? विचार बरं, इंग्लिश मिडियमच्या मुलाला काय का तुला पडलेलं स्वप्न इंग्रजी होतं का? कसं शक्य? जी स्वप्नांची भाषा असते ती आपली भाषा असते. ज्या भाषेमध्ये आपल्याला स्वप्न रंगीत नसतं ना, तसं ते मातृभाषेतच असतं. तुम्ही आठवलं तुमच्या स्वप्नात 25 रंग भरलेले असे
मुलींना दृश्य लागलं असं माझं स्वप्न होतं. मला बिलकुल सांगत होतं 7 पर्यंत दिसले मला तरी ती रचनाच आहे. तुम्ही एकांतामध्ये बसल्याच्या नंतर मनाशी जो संवाद होतो तो स्वप्नामध्ये आलेला असतो आणि मन मनाशी जे बोलतं ते मातृभाषेत असतं. हे जगाने अभ्यास केले. तुम्ही जे जीनियसचा अभ्यास केलेला आहे अगदी जगदीशचंद्र बोस सारख्या सुद्धा यांचा, त्याच्या वडिलांनी त्याला मातृभाषेमधून शिक्षण दिलं, इंग्रजीमधून नाही दिलं. लोक म्हणाले की आपण तुम्ही अगदी श्रीमंत आहात, इंग्रजी शाळेमध्ये पाठवा मुलाला, त्यावेळेला नाही त्याला बंगाली पहिली आली पाहिजे, नंतर तो इंग्रजी शिकतो. हा माणूस आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शास्त्रज्ञ झाला. मला 100% माझ्या मत आहे की मातृभाषेमध्ये शिकला नव्हता. कारण मी त्याच्यामध्ये लिहिलंय ते म्हणले की मला पहिलं ज्ञान निसर्गाचं जर कुणी दिलं असेल तर माझ्या शेजारी बसणारे 2 विद्यार्थी, एक मुस्लिम परिचारिकेचा मुलगा आहे आणि एक दुसरा कोळी समाजाचा मुलगा आहे. आणि ते म्हणले मला पशु पक्षी प्राण्यांची माहिती सांगायची मी तज्ञ होऊन ऐकायचो. त्यांना माझ्यापेक्षा जास्त ज्ञान होतं. ते शास्त्रज्ञ नाही झाले पुढे, पण त्यांना निसर्गाचं जास्त ज्ञान होतं कारण त्यांना निसर्ग समजतो. त्यांच्या आई वडिलांच्या निसर्ग त्यांना समजतो. म्हणजे कोकणामध्ये ग्रस्त आहेत बाविस्कर नावाचे, त्यांनी हिंसाच्या दंशावरती शोध लावला. त्यांना पीएचडी नाही मिळाली. लोक म्हणाले तुम्ही ते जे फॉर्मल शिक्षण असतं एमए होण्याचं, एमएससी होण्याचं, मास्टर डिग्री घेण्याचं, नंतर पीएचडी ते केलं नाही. तर जगामध्ये सगळ्यात मोठा शोध येतो, सगळ्यात मोठा प्रयोग होतो. पण शिक्षण पद्धतीची ही मर्यादा आहे की तुम्हाला हे फॉर्मल शिक्षण घेतल्याशिवाय तुमचं संशोधन मांडता येईल. म्हणून मित्रांनो तुम्ही जे शिकताय याच्या बाहेर विचार करायला लावणं हे एज्युकेशन आहे, हे शिक्षण आहे. माझ्या आचार्यांना विचारलं होतं की सगळ्यात सुंदर संगीत कुठलं, तर ते म्हणाले की शाळेची बेल झाल्यानंतर ओरडची मुलं घरी जातात ना ते सगळ्यात सुंदर संगीत आहे. सगळ्यात सुंदर संगीत. त्याचं कारण काय, त्या आतून आलेलं असतं. तुम्ही बघा अगोदर माहित असतं की बहुतेक उद्या सुट्टी असण्याची शक्यता आहे आणि नोटीस आली की निम्मी सुट्टी. आज जर सुट्टी नाही म्हणले तर काय होतं, आणि सुट्टी म्हणले की आनंद. सुट्टीचं फक्त उदाहरण, पण ती मानवी चेतना आहे त्या आतून आलेलं आहे. तुम्हाला बोलायचंय लक्षात घ्या, व्यक्त करायची ती भावना आहे. एखादा मुलगा लहानपणी बघा तुम्ही शाळेतल्या मुलांच्या, मला इंग्लिश मीडियमचे शिक्षक भेटले आणि ते म्हणाले आमच्या मुलांचा एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे ते शिव्या खातात. काय म्हणाले, शिव्या खातात. म्हटलं तुम्ही काय करता, म्हणजे मी मीटिंग घेऊन त्यांना समजून सांगतो की शिवी द्यायची नाही. त्यांना म्हटलं मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, शिवी इंग्रजी देतात का मराठीत देतात? नाही म्हणजे ते मराठीत देतात. म्हटलं ती इंग्रजीमध्ये शिवी आठवणची त्याला. भांडण झाल्याच्या नंतर आठवण मराठीत येणार, मातृभाषा आठवण येणार. मातृभाषेमध्ये व्यक्त झालं मारामारी कशी करा, तुझं बचून धरलं माझं बचून धरलं, पण पुढचं बोलायचं ते इंग्रजीत कसं मग इंग्रजीला मध्ये व्याकरण रचना शब्द रचना करायची मग बोलायचं. एवढा वेळ आहे का वाटतं? मला जे लोक म्हणतात ना की आमचं इंग्रजी फार चांगलं, मी म्हणलं आमच्या जेजुरी गावामध्ये झोपडपट्टीमध्ये ज्या महिला भांडे करतात ना ती इंग्रजी तोड लागते त्यांची. बस मग तुमचं इंग्रजी काय नाही असं कसं काय. तुम्ही पुस्तक मराठीतून वाचा, आनंद वाटला. मी जेव्हा म्हणलं तुम्हाला की जगदीशचंद्र बोस त्यांच्या मातृभाषेचे शाळेत गेले तेव्हा 2-3 मुली मान त्याला होता. त्या लक्षात हा संस्कार आणि म्हणून तुम्ही जे वाचलं हा संस्कार आहे तुमच्यावरती. परीक्षेत तुम्हाला किती मार्क पडले हा नाही लक्षात. म्हणजे मी आताच कदम मॅडमला सांगितलं की शाळेमध्ये बक्षिसाला किती महत्व असतं. म्हटलं मी शाळेत असताना एक जनरल नॉलेज घेतली, खूप रँक कंपनी, मला बक्षीस मिळालं. बक्षीस 10 प्रश्नांपैकी एका प्रश्नामुळे मिळालं. बाकीचे तर सगळ्यांनी उत्तर दिली, फक्त एक प्रश्नाचं उत्तर माझं जास्त बरोबर आलं. ते काय होतं, मी प्रश्न विचारतो उत्तर द्यायचं. प्रश्न असा होता की एका ओंडक्याचे कुऱ्हाडीच्या एका घावामध्ये 2 तुकडे होतात. बघा, एका लाकडाच्या ओंडक्याचे कुऱ्हाडीच्या एका घावामध्ये 2 तुकडे होतात. 2 घाव टाकल्यावर किती तुकडे होतील? चार. जोरात उत्तर आलं.
तर मी त्यावेळेस केलेला प्रयोग सांगतो. माझ्या हातात पेन होता. मी म्हटलं आता पहिला घाव घातला, 2 तुकडे झाले. आता हे 2 तुकडे ठेवल्यावर घाव एका तुकड्याला मारायला लागला, दोनाला मारले. एकालाच मारला, ह्याला मारलं तर तुकडे किती झाले? ते 3 तुकडे ह्या उत्तराला बक्षीस मिळालं. आणि आयुष्यभर मला बार एमएची पीएचडी झालं तरी पण सारखं मला वाटायचं की पीएचडीच्या डिग्रीपेक्षा मोठं बक्षीस काय तर 3 तुकडेच. हे नाही मोठं, ते 3 तुकडे मला त्यावेळेस आठवलं ना, ते माझ्या आयुष्यात मोठं बक्षीस आहे असं मला अजून पण वाटतं, अजूनही वाटतं. म्हणून तुम्ही आता जे वाचलं ना त्यातलं जे तुझ्या डोक्यामध्ये राहील ना ते कोरलेलं आहे. मी सरांना म्हटलं होतं की मी कॉलेजला शिकवायचं मी मुलांना म्हणायचो तुमची पाठी कोरी नाही, धाडाकूड झालेली आहे, मला लिहायला जागा नाही, पहिलं फुल लिहायचं. बालवाडीतली शिक्षिकाची पाठी कोरी असती, जे काय पाहिजे ते लिहू शकतात. थोडी जागा शिल्लक असते हायस्कूल मध्ये शिक्षक लिहितात, आमच्या टीव्ही स्कूलमध्ये काय जागा थोडी खराबोड करायची, म्हणून तुमचं जे मन आहे त्याच्यावरती जे छानपणे जे अक्षर उठलेत ना या पुस्तकामध्ये मोठे शास्त्रज्ञ आहेत. शाहू महाराज कृषी विचार होतो. त्या काळामध्ये अस्पृश्यांना पाणी भरायला संधी दिली जात, पण शाहू महाराज भेद मानत होते. एकदा शाहू महाराज दरबारामध्ये बसले होते आणि 10-15 माणसं आली ओरडत, म्हणले महाराज आमच्या गावात बिल पाठवलं. महाराज म्हणजे कोणी पाठवलं? ते म्हणले एका दलित माणसाने पाठवली, त्याला त्या विहिरीमध्ये पाणी प्यायचा अधिकार नव्हता, तरी पण त्याने पवरा पाण्यामध्ये टाकला आणि तो त्याचं पाणी पिलंय. आता आम्ही ते पाणी पिणार नाही, आम्ही पाणी शुद्ध प्यायचं. महाराज म्हणले बरं कुठे गेले मला दाखवा, माणूस कुठे? ते म्हणजे माणसाला जागेवर उभा केल्याने कळले आमच्या गावातली माणसं उभी राहिली, हलून घेत नाही. महाराज म्हणले ठीक आहे. शाहू महाराज पुढे तक्रार करणारी मागे चालत 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 गेले. विहिरीजवळ गेले, तो माणूस भुकेने व्याकुळ झाला म्हणून पाणी पिलं होतं. थरथर थरथर कापायला लागला. राजा आला, शिक्षा होईल आपल्याला, लोक कडल होते, दगडी मारतील आपल्याला. राजा शिक्षा करेल म्हणून कुणी दगड मारला, दगड मारायचं. पण त्यांना वाटलं की राजा शिक्षा करेल, त्याला मोठी शिक्षा होईल, आपण काय नाही शिक्षा द्यायची. शाहू महाराज गेले आणि म्हणजे कोणी केलं म्हणजे या माणसाने हा पवरा टाकला. महाराज म्हणाले पाणी पिलं, तरी माफी मागायला लागला, मला महाराज चुकलं माझं, हा भूक लागली, मी खायला आणलं नाही, निदान म्हणलं पाणी तरी घेऊन म्हणून इथं आलो आणि पवरा पाण्यामध्ये टाकला. महाराज म्हणाले काय कृती केली हे जर मला दाखवलं नाही तर शिक्षा कशी काय करणार? गेलं काय तुम्हाला सांग, कुठे पवरा उचल. त्याने तो पवरा म्हणजे ते भांड छोटस ज्याने ते पाण्यामध्ये टाकलं होतं, त्याला दोरी बांधलं. त्याने ते पाण्यामध्ये टाकलं, म्हणजे कसं भरून आलं होतं वरती, त्याने ते भरून काढलं आणि वर घेतलं आणि ते म्हणजे मला सुद्धा तहान लागते, टाक माझ्या उजळीत पाणी. शाहू महाराज खाली वागले, त्याने पाणी टाकल्याने ते महाराजांनी पिलं. तक्रार नदी पडून गेली, पडून गेले. ज्या विहिरीचं पाणी राजा पिऊ शकतो, ज्या विहिरीत त्या माणसाच्या हक्क पाणी राजा पिऊ शकतो, आपण त्या पिऊ शकतो असा राजा. त्याला म्हणायचं कृतीशील विचार. हा बोलला नाही, कृती करून एका मागासवर्गीय माणसाला कोल्हापूरमध्ये हॉटेल टाकून दिलं रस्त्यावरती. लोक म्हणाले याचं हॉटेल कसं चालतील, रोज चहा प्यायला जायचे. राजा चहा प्यायला म्हणून लोक चहा घ्यायचे. आज ती अस्पृश्यता नष्ट झाली, त्याचा पाया महाराष्ट्रामध्ये राहणारी जी महान माणसं आहेत महात्मा फुल्यासारखी, त्याच्यावर शाहू महाराज त्यांचं जीवनचरित्र तुम्ही वाचा. मित्रांनो, ही माणसं सामान्य नाही. त्यांना हजारो वर्षाचं पुढचं दिसलं, त्यांनी शेकडो वर्ष पुढे हा समाज कसा होईल ते ओळखलं आणि समाजाची त्या पद्धतीने धारणा केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती दिली, त्याच्यातलं जे हिराय आहे ओळखलं त्यांनी, लक्षात घ्या. बाबासाहेब परदेशामध्ये गेले, शाहू महाराजांची शिष्यवृत्ती. आज मॅडमच्या मार्फत मी इथं संविधानावरती भाषण केलं. बाबासाहेबांनी पुढे आपल्याला संविधान दिलं. मित्रांनो, मी पाकिस्तानच्या लोकांना ऑनलाईन व्याख्यान देतो कोरोनाच्या काळात, आणि माझ्या व्याख्यानानंतर माझ्या फेसबुकवर आहे बघा ते सगळे फोटो तुम्ही बघू शकता. तिथल्या मेंबर ऑफ पार्लमेंट आले होते भाषणाला, आणि त्या माझ्या भाषणानंतर आभाराच्या भाषणामध्ये बोलल्या की तुमच्या देशामध्ये धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था ही जी तरतूद आहे ती पाकिस्तानच्या राज्यघटनेत नाही, याची आम्ही दुर्दैवाने
पुढे होतोय बोलले, त्यामुळे पाकिस्तान मागास करा. त्या बाईंना तिथल्या पार्लमेंटचे सदस्य असताना सुद्धा भारताची राज्यघटना महान वाटत होती. आमची राज्यघटना कोणकोणत्या सध्या जाहीरपणे पाकिस्तान मधनं बोलल्या, हे तुम्ही लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं आहे. त्या पाकिस्तान मधनं बोलल्या, ते भाषण सुद्धा मागेलं आहे. त्याचं कारण आहे हे सत्य जे पाकिस्तान सुद्धा नाकारू शकत. ही जी भारतीय राज्यघटना लिहिली त्या बाबासाहेबांची प्रेरणास्थान आणि बाबासाहेबांचं प्रोत्साहन म्हणजे जवाहरलाल त्यांचं जीवनचरित्र तुम्ही अभ्यास. मला ह्या वयामध्ये 20 वर्ष हवामानात वाचले काय मला खात्री नसेल. जगदीश चंद्र बोस फक्त माहित होते, पण जगदीश चंद्र बोसांचं जीवन काय होतं हे म्हणजे फार विचार करण्यासारखं आहे की जगदीश चंद्र बोसांचे वडील हे मॅजिस्ट्रेट होते, जिल्हा मॅजिस्ट्रेट. चोरांना पकडून शिक्षा द्यायची. त्यामधल्या 16च्या टोळीच्या नायकाला त्यांनी शिक्षा दिली. त्याने ठरवून तुरुंगात गेल्याच्या नंतर ते आल्यावर त्याचा तुरुंग करून टाकायचा. त्याने मला शिक्षा दिली. त्याचं तुरुंगामध्ये मनपरिवर्तन होतं आणि तो परत त्यांच्याकडे येतो आणि तो म्हणतो की मला आता चांगलं जीवन जगायचंय, वाईट जीवन सोडून द्यायचंय. चोराला नाही मला करायचं, पण समाज नाही मला असं जगून द्या, मला कोण काम नाही करणार, माझ्यावर कोणी विश्वास नाही ठेवणार. तर जगदीश चंद्र बोस त्यांचे वडील म्हणाले माझ्याकडे काम आहे. काम काय दिलं, मुलाला शाळेमध्ये द्यायचं आणि आणायचं. आणि दुसरं काम काय, तुझ्या जीवनामध्ये जे काही विशेष घटना घडल्या ते मुलाला सांगायच्या, लहान मुलाला सांगायच्या, दरोडेखोरांनी त्याच्या जीवनात घडलेल्या घटना आणि तो सांगायचा. ते ऐकायचं त्यातलं त्याला रामायणाचा आकर्षण आलं, त्याला ड्रामॅटिक प्रसंग, त्याचे सगळे भावनात्मक प्रसंग, हल्ली युद्ध, यात त्यांनी महाभारत वाचन करू लागले. त्याच्यातलं एक मोठं शास्त्रज्ञ दक्षिण माणसाचं जीवन आहे. म्हणून कधी कधी तुम्हाला सांगतो, इतरांच्या पेक्षा जर तुम्ही जास्त अडथळ्याचे जीवन जगत असाल तर समजा या अडथळ्याचा अनुभव तुम्हाला जीवनामध्ये मोठं करणार आहे. मोठं करा, छोटं. कारण तुम्हाला सगळ्यात लहानपणी अनुभव आलाय. तुम्हाला सगळ्यात लहानपणी तोंड कसं द्यावं, समस्या कशी हाताळावी, त्याचं इमोशनल इंटेलिजन्स तुमचा आपोआप सुधारला. मुलींचा इमोशनल इंटेलिजन्स मुलांपेक्षा जास्त असतो. नंतर मुलांचा पण विकसित नाही असं नाही, तो निसर्गाची क्रिया आहे. म्हणजे आमच्याकडे ग्रॅज्युएटमध्ये एक व्याख्यान झालं होतं आणि माधवराव गाडगे आले. तर गाडगे म्हणाले की जगात एक असा प्रयोग झाला की एका पाण्याच्या काठावरती रेतीमध्ये गहू पडला होता आणि तिथे काही माकडी नाही आणि माकडं म्हणजे मेल फिमेल माकडाची पिल्ल सोडली की हे कसा गहू खात्याला बघायचं. काही जण वेचून गहू खायला भूक लागली. तर त्यातल्या ज्या फिमेल होत्या ना, म्हणजे माकडी होत्या ना बारक्या, त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी अशी रेती उचलली पाण्यात, ते दगड खाली गेले, गहूवर टाकायला लागला, तर वरून गोळा करून टाकला. पटापट त्यांचं पोट होतं. त्यातून त्या शास्त्रज्ञांनी एक निष्कर्ष काढला की फिमेलला हे नॉलेज जास्त असतं की कसं ते अन्न आपण मिळवतो, ते कसं ग्रहण करावं, ते माकडांना आणि मग नंतर जी मेल माकड होती त्याने त्याचं अनुकरण केलं आणि डेव्हलप केलं. पुढचं वाक्य माझं आहे. मग ती आयडिया डेव्हलप केली की आपल्याला नेमकं काय करता येईल, चौघजण उभं राहता येईल का, मग टाकता येईल का, मग कसं ते त्याचं स्टोर कसं करता येईल, ते स्टोर कसं वाटायला कसं करता येईल ते डेव्हलप केलं. ह्या मानवी विकासाचे पैलू आहेत. हे बुद्धिमत्तेचे आणि मानवी इंटेलिजन्सचे पैलू आहेत. तुम्ही जे जे शिकला ते लक्षात. म्हणजे मी एक नेहमी उदाहरण देतो की मुलांना शिका, नोकरी करा, व्यवसाय करा, पण संशोधन सुद्धा. मी तुम्हाला एक छान उदाहरण सांगतो माझ्या बाजूला. एक डॉक्टर आहेत महाराष्ट्रातले. एका गावामध्ये काळा साप असतो, काळा म्हणजे त्याला आपण क्रेट म्हण्या तो फक्त रात्रीचाच संचार करतो आणि त्याचा दंश वाढतो. म्हणजे जे 4 विषारी साप आहेत त्याच्यामधला तो एक. त्या गावामध्ये 50% मुस्लिम राहायचे, 50% हिंदू राहायचे. आणि त्या गावामध्ये 95% साप हिंदूंना चावायचा, 65% मुस्लिमांना चावायचा. दवाखान्यानंतर रेकॉर्ड मुंबईमधून बाहेर संशोधक घ्यायचे, रेकॉर्ड बघायचे किती पेशंट या वर्षी झाले, 95% आकडा काढायचे
आणि सगळ्या गावामध्ये अशी अफवा उठली की तो काळा पाण्यात हिंदूला चालतो मुस्लिमाला चालतो आणि आकडे पुढे डॉक्टर तिथे गेले ते म्हणजे असं असू शकत काय तरी गडबड त्यांनी ते दवाखान्यातले आकडे गोळा केले आणि ठरवलं प्रत्येकाच्या घरी जायचं ज्याला सावध घरातल्या घरी जायची मुलाखत घ्यायची आणि मुलाकडे घेऊन गेले सगळे रेकॉर्ड तयार केलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की तिथल्या त्या गावातल्या गरीबातल्या गरीब मुस्लिमाची एक सवय आहे की तो कॉटवर झोपायचा आणि श्रीमंतातला श्रीमंत हिंदू सुद्धा जमिनीवर झोपायचा जमिनीवर गाडी टाकून झोपायचा आता हा साप आहे ना तो दिसायचा तो रात्रीचा प्रवास करणार जे जमिनीवर झोपायचे त्यांना तो जास्त चावायचा जे कॉटवरती झोपायचे त्या कॉटवर चढता येत होतं ना पायावरती तर तो वरनं जर पडला सापडात तरच चावायचा म्हणून कॉटवर झोपणाऱ्यांना 5% चावला आणि जमिनीवर झोपणाऱ्यांना 95%. आता हे संशोधन सांगितलं त्याच्यानंतर कुणी विश्वास ठेवल का? कोणी नाही ठेवला विश्वास. त्यांनी गावाची मीटिंग घेतली तेवढ्या मला कुठल्याही मुस्लिम माणसाची मीटिंग नाही घेतली सगळ्या हिंदूंची मीटिंग घ्यायची आणि हिंदूंना सांगितलं की मी तुम्हाला एक विनंती करतो सगळ्यांनी कॉट खरेदी करायची म्हणजे बास त्यावेळेच्या याच्यामध्ये आणि त्याच्यावरच झोपायचं ते म्हणजे काय तरी काय पोरकटपणा सांगताय आम्हाला कॉट खरेदी करायचे पैसे त्याला काय माझा आहे लोक म्हणजे चला डॉक्टर आहे काहीतरी तर ऐकू आपण यायचं सगळ्यांनी कॉट खरेदी केली तिथं झोपायला सुरुवात केली आणि घडलं सरकत जाऊ त्याला विचारलं हे कसं काय तुम्हाला मी जो अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की जमिनीवर झोपणाऱ्यांना सर्प जो जातो याला धर्माचा काय आता सर्प काही चालायला लागणार जर वरनं पडला तरच वरचं बंद करा सर्प दोन बंद वरून पडणार नाही अशी व्यवस्था करा त्या ठिकाणी तुम्ही झोपा सर्प दोष बंद करा याला मित्रांनो संशोधन असं जीवनामध्ये काहीतरी करा असं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा की मी असं काहीतरी जीवनामध्ये करेल की मी 4 माणसांच्या उपयोगी ठरेल हे तुमच्या शाळेमध्ये तुम्ही आता जे पुस्तकामध्ये वाचता नाही कोणीतरी केलेलं संशोधन आहे ज्यांचं पुस्तक तुम्हाला दिलेलं आहे वाचायला जिनियस त्या लेखकाचं चरित्र वाचलं तुम्ही लेखकाचे कोण सगळे पाहिले अच्युत गोडबोले सारखा 500 अनेक विषयांमध्ये लिहिणार म्हणजे मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे पण त्यांचं लिखाण वाचल्यानंतर वाटतं की हा अर्थशास्त्राचा माणूस आहे काय परत मराठी वाचलं वाटतं हा मराठीचा माणूस आहे काय इंग्रजी साहित्य दिलं वाटतं हा इंग्रजीचा माणूस आहे काय अशा अत्यंत ताकदीच्या माणसांचं जे लेखन आहे तुम्ही वाचलेलं ती मांडणी तुम्ही वाचली लक्षात घ्या ती न कळत तुमच्या बुद्धीवरती संस्कार म्हणून तुमच्या मनाची रचना मनाची मशागत होतो आपण मशागत ती या लेखनाने निश्चित झाली जे जे बक्षीस मिळवतील त्यांचं तर मी अभिनंदन करतोच पण ज्यांनी ज्यांनी अभ्यास केला त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि सगळ्यात जास्त तुमच्या शिक्षकांचं मुख्याध्यापकांचं करतो की त्यांनी ह्या नव्या प्रयोगाला प्रतिसाद दिला मी माझं पुस्तक आता प्रकाश दिलेच माहिती त्यामध्ये एक माझ्या बालपणीची गोष्ट लिहिली आहे तुम्ही जेजुरीचं असं सांगितलं आमच्या जेजुरी गावामध्ये खंडोबाचा गड बघितलाय तुम्ही त्या गडाच्या मागच्या बाजूला एक टेकडी तिथं आता वनगाई लावली वन खाते तिथे एक नंदी असा ओढ एवढा दगडाचा तो दगडी नंदी खालनं आलाय म्हणायचे आणि त्या टेकडावर पोचला की प्रलय मध्ये सगळं जग आणि हा नंदी 1 वर्षाला 1-2 वर्ष सरतो जोरात सरकत नाही मी शाळेत होतो 5वी-6वी ला सारखं मला आईने आणि यांनी सांगितलेली गोष्ट माझ्या मित्रांना कळवली आम्ही सारखं मला तो जर पोताला वाचवायचा असेल नंदीचं तोड करायचं एवढी माहिती आणि रोज जायचो आम्ही नंदीचं तोड करावं लागतं नंदी काय हलायचा नाही डोंगर हल्लाच नाही एवढं मोठं ते काम करताना ओबड काम म्हणता आपला तो असा टाकून दिलेलं नंदी त्याचे निघतात तो फिरलाच नाही नंतर मी पुढे प्राध्यापक झालो व्यवस्थांचा अध्यक्ष झालो एक दिवस बघता नंदी जवळ गेलो तुला अरे काय तुझं तोंड आता फिरू शकतो पण मला माहितीये तू प्रलय काय करत पण कितीतरी दिवस झोप यायची नाही की हा नंदी स्वप्न घ्यायचा की याने जग उडवलंय आपलं घर उडालंय जेजुरी गाव उडालंय तर जग माहितीच नव्हतं जग म्हणजे जेजुरी गाव आपल्याला काय आजच्या आधीपासून वरच्या आधीपर्यंत गेलं म्हणजे बाहेर दुसरं काय नाही तुला कशातच बघितलं पण झगपुडी टाळायची ही जी आमच्या मित्राच्या
पुस्तकांनी केला होता, न कळत शाळेतल्या कवितांनी केला होता, न कळत शाळेतल्या शिक्षकांनी केलेला होता, समाजाने केला. तसा मित्रांनो तुमच्या एक संस्कारामधला अत्यंत मूल्यवान घटक तुम्हाला तुम्ही देणारी परीक्षा आहे. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. मी अभिनंदन जाधव सर, त्यांचे मित्र आहेत सगळे कामटे सर वगैरे सगळ्यांचे एकदा तुमचे आभार मानतो. स्वतःचा खर्च करून पुस्तकाचं वाटप करून त्याच्यावरती घ्यायचं. मी परत जेव्हा येईल तुमच्या याला तेव्हा मी लिहिलेलं एक पुस्तक ज्यांना बक्षीस मिळेल त्यांना घ्या. त्याच्यामध्ये एक कथा मी सांगितली आज त्याच्यामध्ये मग देतो. शाळेला धन्यवाद देतो. शाळेने पण एखाद्या कार्यक्रमामध्ये सातत्य ठेवलं. प्रत्येक बोलून तुमचे सर तुमच्या बरोबर आले, सर आले, मला भेटले आता जे ठिकाणी आले त्या सगळ्यांचे आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि इथं थांबतो. जय जाधव सरांच्या वडिलांच्या 75वीचा कार्यक्रम होता. तिथं पहिल्यांदा आदरणीय टाक सर आणि माझे भेट झाली. प्रमोद दायगुडे सर, टाक सर आणि मी तिघेजण आम्ही कार्यक्रमाला वेळ आहे म्हणून गप्पा मारत होतो. तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल लेखक व्हायचं म्हणजे आधी मनात स्वप्न दाखवावी लागतात आणि मग ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं सूक्ष्म निरीक्षक ज्या ज्या माणसांना ते भेटतात, जो जो प्रसंग पाहतात तो त्यांच्या कुठेतरी मनाच्या कप्प्यात असतो आणि तो मग कथेच्या रूपानं कागदावर उमटतो. सर्वात महत्त्वाचं सरांनी सांगितलं की भावनिक बुद्धिमत्ता. खरं तर त्यांची विनोद बुद्धी हा त्यातलाच एक प्रकार आहे की अतिशय निष्किलपणे वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे सरांनी मनोरंजक पद्धतीनं भावनिक बुद्धिमत्ता असणारी व्यक्ती जीवनात यशस्वी कशी होते हे आपल्याला पटवून दिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सरांनी असं सांगितलंय की चिंता कशाला चिंतन करा, चिंता कशाला चिंतन करा. मिळवायची संधी असताना हात पसरून भीक का मागता, संकटांना संधी समजा, आपल्या समोरच्या आव्हानांनाच आव्हान द्या आणि स्पर्धा बाह्य जगाशी नको. स्पर्धा स्वतःशी स्वतःच करा आणि ज्या वेळेला स्वतःची स्पर्धा सुरू असताना आपल्यातलं उत्तम उदार उन्नत बाहेर येऊ द्या आणि ते इतरांपेक्षा वेगळं पण सफल करण्याचं साधन होऊ द्या. अशी निरीक्षण शक्ती वाचनातून तुमच्यामध्ये निर्माण व्हावी असा आशावाद सरांनी इथे व्यक्त केला. आणि खूप सोप्या हलक्या भाषेत जे व्याख्यान दिलं त्याबद्दल मी सरांचं हार्दिक आभार मानतो.